नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आत्यानी म्हणजेच वसुआत्यानी सगळं रम्याला घडलेला प्रकार सांगितलेला असतो की माझ्याकडनं एक एन्व्हलप पडलं आणि ते एन्व्हलप मी हातात घेतल्यानंतर काव्या खूप घाबरलेली आणि तिने माझ्या हातातून खेचून घेतलं ते एन्व्हलप. हे सगळं ती सगळं रम्याला सांगत असते. तेव्हा रम्या म्हणते, ज्या अर्थी ते एन्व्हलप आहे ब्राऊन कलरचं, त्या एन्व्हलपमध्ये काहीतरी असं आहे की तिला असं वाटतं ते आपण बघू नये आणि आपल्याला ती गोष्ट शोधूनच काढली पाहिजे की त्या एन्व्हलपमध्ये नक्की काय आहे. आणि मला असं वाटतं की ते आपल्या फायद्याचंच असेल, त्यामुळं आपण काहीही करून ते एन्व्हलप शोधायचंच, असं ती सगळं तिच्या आईला सांगत असते. आणि इकडे नंदिनी आनंद निवासला चाललेली असते आणि तिला रिक्षाच भेटत नसते, म्हणून ती चालत निघते. तेवढ्यात मागून हॉर्न वाजतो. तेव्हा नंदिनी हात करून म्हणते, आनंद निवास. बघते तर काय, जीवा असतो. जीवा म्हणतो, हो हो आनंद निवास, बसा बसा. तेव्हा नंदिनी अशीच चालत राहते. तेव्हा जीवा हा नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी, आनंद निवास खूप लांब आहे, तू चालून दमशील, आजारी पडशील. असं बोलल्यानंतर मला तुझी काळजी घ्यावी लागेल. ते म्हणतो, नाही मला तुझी काळजी घ्यायला आवडेलच, पण कशाला ना एवढा लांब चालत जायचं. बस ना गं नंदिनी, मी किती तुझी हेल्प करतोय, बस. तरी नंदिनी काही ऐकत नसते. नंदिनी आपली चालत असते आणि नंदिनी एका मोडला वैतागते आणि म्हणते, प्लीज तुम्ही माझा पाठलाग नका करू, तुम्ही कामाला जा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तरी जीवा काही ऐकत नाही. जीवा म्हणतो, तू माझ्या गाडीवर बसच, मी तुला सोडणारच. नंदिनी ऐकतच नसते. नंदिनी फक्त चालतच असते आणि जीवा म्हणत असतो, प्लीज बस ना गं. नंदिनी काहीही ऐकायला तयारच नसते. नंदिनी आपली आनंद निवासला चालत चाललेली असते, कारण की तिला काही रिक्षा भेटलेली नसते. आणि जीवा तिची खूप विनवणी करत असतो की बस ना नंदिनी. नंदिनी ऐकत नसते. नंदिनी एका मोडलं म्हणते, तुम्हाला कळत नाही का, मी एकदा नाही सांगितलेलं, कशाला तुम्ही माझ्या मागे येता, झालं तेवढं पुरेसं नाही का, आणि मला प्लीज या नात्यातून मोकळं करा. तरी जीवा काही ऐकत नाही. जीवा काय हार मानायचं घेतच नसतो. जीवा तिला एकच म्हणत असतो की तू माझ्या गाडीवर बस, मी तुला आनंद निवासला सोडतो. नंदिनी ऐकायलाच तयार नसते. असं सगळं झालेलं असतं. इकडे पार्थ पण काव्याला सोडायला आलेला असतो कॉलेजला आणि तो तिला सोडतो. तिच्याकडे न बघताच निघून जातो. काव्या त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की प्लीज मला तुम्ही न्यायला पण या, पण आता न ऐकताच तिथनं पार्थ निघून गेलेला असतो. आणि तेव्हा काव्याची मैत्रीण म्हणते, तुला काय वाटतं पार्थ येतील का तुला न्यायला, वाट वाकडी करून त्यांची. तेव्हा 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 काव्या म्हणते, ते नाही आली वाट वाकडी करून तर आपण वाट वाकडी करून जायचं. म्हणजेच आता काव्या, जर पार्थ नाही आला तर पार्थ डायरेक्ट पार्थच्या ऑफिसलाच काव्या जाणार असते. असं सगळा काव्याचा प्लॅन असतो. आणि हे सगळं बघून आता तिच्या मैत्रिणीला खूपच आनंद झालेला असतो, कारण की काव्यात बदल दिसत असतात. काव्या नातं सुधरवण्याचा प्रयत्न करत असते. आता खरंच यांचा डिवोर्स होणार नाही का, हे दोघं डिवोर्स या गोष्टीतून माघार घेतील का, म्हणजेच नंदिनी आणि पार्थ. हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.